कॅपिटल गेन हे नक्की काय असतं? जर तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये किंवा इक्विटी फंडमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि त्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला काही रिटर्न्स मिळत असतील तर त्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचा तुम्हाला टॅक्स लागतो ते आपल्याला बघायचंय. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगणार शॉर्ट टर्म कॅपिटल गेन काय असतं. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन काय असतं म्हणजेच काय मित्रांनो, जर तुम्ही कुठल्याही शेअरमध्ये किंवा कुठल्याही इक्विटी फंडमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल म्हणजे त्यामध्ये तुमची होल्डिंग आहे, ऑलरेडी तुम्ही काही शेअर्स विकत घेतलेले आहेत आणि ते विकत घेऊन 12 महिन्याच्या आतमध्ये 12 मंथ्स जर परत विकत असाल किंवा होल्डिंग तुम्ही लेफ्ट करत असाल त्याला म्हणतात की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. म्हणजेच काय, जर तुम्ही कुठलेही शेअर 12 किंवा 12 महिन्याच्या आतमध्ये विकत असणार त्यावरती जो पण प्रॉफिट होणार आहे तुम्हाला तर त्यावरती तुम्हाला किती टॅक्स लागतो. जी पण तुमची कॅपिटल गेन होणार आहे तर त्यावरती तुम्हाला 20% टॅक्स लागणार आहे मित्रांनो. 20% टॅक्स, ओव्हरऑल 20%. आणि हा टॅक्स असणार आहे फ्लॅटवाला. म्हणजे जर तुम्ही 1 लाखावर जर तुम्हाला सपोज एक एक्झाम्पल घेतोय, जर 1 लाखावरती तुम्हाला 50,000चा रिटर्न मिळत असेल एका वर्षाच्या आतमध्ये तर ह्या 50,000वरती तुम्हाला काय 20% टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही काय केलंय, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन केली. म्हणजे एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही काय केलंय, तुमचा जो शेअर तुम्ही विकत घेतलेला तो तुम्ही विकून टाकलाय आणि जो पण त्यावरती कॅपिटल गेन झाला आहे त्यावरती तुम्हाला काय 20% टॅक्स लागणार आहे. 23 जुलै 2024 रोजी जो पण आपला युनियन बजेट डिक्लेअर झाला त्या अगोदर हे पर्सेंटेज होतं 15%. तर हे वाढवून 20% केलं गेलंय जे युनियन बजेट डिक्लेअर झालंय त्यामध्ये. तर हे एक महत्वाचं इम्पॉर्टंट चेंज मी तुम्हाला सांगितलं. दुसरा आहे मित्रांनो, दॅट इज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन. नाव सांगते लॉंग टर्म कॅपिटल गेन. म्हणजेच काय, कुठल्याही शेअरमध्ये कुठल्याही इक्विटी फंडमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही 12 महिन्यापेक्षा जास्त जर होल्डिंग ठेवत असणार म्हणजे शेअर्स विकत घेतले आणि 12 महिन्याच्या नंतर तुम्ही विकत असणार तर त्यावरती तुमचा जो बी टॅक्स रेट असणार आहे तो असणार आहे 12.5%. अगोदर हा होता 10%चा जो की वाढवून आता किती केला गेलाय 12.5%. पण यामध्ये एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे की जर मी जसं एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलं तशाच पद्धतीचं एक एक्झाम्पल इथे देतो. जर 1 लाख तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे, सपोज कुठल्याही फंडमध्ये जर तुम्ही 1 लाख इन्व्हेस्ट केला आहे त्यामध्ये जर तुम्हाला परत 1 लाखाचं तुम्हाला काय होतंय म्हणजे त्यावरती कॅपिटल गेन होतंय तुमचं कॅपिटल गेन. तर ह्या 1 लाख तुम्हाला वाटत असेल तर हे जो कॅपिटल गेन झालाय तुमचा तर त्यावरती तुम्हाला 12.5%चा टॅक्स लागणार आहे. तर ते तसं नाहीये मित्रांनो. यामध्ये अजून एक क्लॉज आहे की जर तुमचं कॅपिटल गेन म्हणजे जो पण निव्वळ प्रॉफिट असेल तो जर 1,25,000च्या वरती असेल 1,25,000च्या वरती असेल तर त्या वरच्या अमाऊंट वरतीच तुम्हाला 12.5%चा टॅक्स लागणार आहे. म्हणजे सपोज जर 1 लाख माझी मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि मी 2 वर्षापर्यंत त्याला होल्ड केलंय, 2 वर्षानंतर मी त्याला त्या शेअर्सला किंवा त्या म्युच्युअल फंड मधून रिडेम्पशन करत आहे तर त्यावेळेला जर मला 2.5 लाख ते वाढून जर 2.5 लाख होत असतील तर मला किती नफा झालाय, मला 1.5 लाखाचा नफा झालेला आहे. परंतु 1.5 लाखामधून जो पण 1.25 लाख रुपये आहे त्यावरती मला कुठल्याच प्रकारचा टॅक्स लागणार नाही. वरची जी अमाऊंट आहे दॅट इज 25,000 तर ह्या 25,000वरती मला काय लागणार 12.5%चा काय लागणार आहे टॅक्स लागणार आहे. तर हे आहे इम्पॉर्टंट. ही जी एक्झेम्पशन लिमिट होती म्हणजेच त्यावरती म्हणजे एक्झेम्पशन लिमिट म्हणजे काय की त्या लिमिट पर्यंत तुम्हाला कुठल्याच प्रकारचा टॅक्स नाही लागायचा. ती होती 1 लाख रुपये जी की वाढवून आता किती केली 1.25 लाख रुपये केली. तर हे असतं कॅपिटल गेन. म्हणून तुम्ही जेव्हा कुठल्याही इक्विटी फंडमध्ये किंवा कुठल्या शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच.